म्हणजे मी तर सांगेन की लोक बोलतात ओळख होती का? हां, ऑफकोर्स होती. लालबागच्या राजाची ओळख मी ओळखतोच ना, पण त्यांनीच बोलवून घेतलं सो असं, आणि खरोखर बोलवून घेतलं. कारण अक्षरशः म्हणजे हो ना, हा हो नाही ओळखीवालं होतं, बोलवून घेतलं की बाई चल गॅरंटी मिळणार असं. सो अनबिलिव्हेबल. सो थँक्यू सो मच. स्टे ट्यून्ड. हाय एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग इंडिया ट्रिप. आज चाललो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी, घरातून पायी आणि बिना चप्पल अनवाणी. सो चाललो आहे मुंबईचे रस्ते बघत चाललो आहे वरळीवरून थ्रू लोअर परेलवरून करी रोडवरून लालबाग, अशा प्रकारे चाललं आहे. खूप नवीन डेव्हलपमेंट झालेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट मुंबईमध्ये जागोजागी दिसून येतात. खूप चेंज झालेत. रस्त्यातच एक हनुमान मंदिर दिसलं, जाता जाता तिथे दर्शन घेतलं आणि पुन्हा प्रवासाला निघालो. लोअर परेल ब्रिजवरून चालतो आहे. 20 मिनटं वगैरे माझ्याकडे अजून लागतील पोचायला. पायाला अक्षरशः चटके बसतात उन्हाचे, पण ठीक आहे. नक्की नव्हतं की कोणत्या दर्शनासाठी जाईन, नवसाच्या लाईनीत जाईन का मुखदर्शनासाठी जाईन. लोक बोलत होते की बिना ओळखीचं तुम्हाला दर्शनच मिळणं खूप पॉसिबल आहे वगैरे. सगळं डोक्यामध्ये अनेक विचार वेगवेगळे चालू होते. पण हे दृश्य मी 8 वर्षांनंतर फर्स्ट टाईम बघत होतो. मुंबईतले गणपती उत्सव, जागोजागी लागलेली गणपतीची गाणी, भक्त लोक सगळे आलेत, सगळे जमलेले भक्तजन लोक. वेगळाच एक माहोलच वेगळा असतो ह्या सगळ्या गोष्टींचा. जागोजागी लागलेले लालबागमध्ये स्टॉल्स, नवीन मोनोरेलची लाईन, अशा अनेक गोष्टींना बघत मी चालत राहिलो. तिथून चरण नवसाची लाईन इकडनं स्टार्ट होते. असं मी पोलिसांना विचारलं. अराऊंड 10-12 तास ॲट द मोमेंट लागत आहेत असं त्यांनी सांगितलं, 2-4 लोकांनी, विच इज ओके. रस्त्यावरती टिपिकल इंडियन गाई म्हशी अशा बांधलेल्या दिसल्या आणि बघता डायरेक्ट पायच जणू काही चरणस्पर्शाच्या लाईनकडे चालले गेले. डोक्यात विचारच नाही आला की मुखदर्शन करूया का चरणस्पर्श करूया. म्हणजे असं नाही की हे श्रेष्ठ का ते श्रेष्ठ, पण अक्षरशः तब्बल 8 वर्षांनी डायरेक्ट पायच तिकडे चालू गेले. मंडपमध्ये आलं रांगेच्या, माहीत नाही किती वेळ लागेल, 11-12 तास, एक दिवस जे असेल ते. फायनली एका ठिकाणी गेलो जिकडे गर्दी थांबली. सो इथपासून तास मोजायला सुरुवात करायचे की आपण किती वेळ लागला लाईनमध्ये ह्यासाठी. रस्त्यावरती प्रॉपर असे डोंबाऱ्याचे खेळ वगैरे असे सगळे जुने प्रकार पाहायला मिळाले. तिथे खायला प्यायला वगैरे लोक विकत पण होते, प्लस मंडळातर्फे पण फ्रुटी, पाणी वगैरे अशा गोष्टी दिल्या जात होत्या आणि लोक एकमेकांना पास करत होते. जागोजागी कचऱ्याच्या पिशव्या होत्या आणि जस्ट इंडियातला 2nd दिवस होता माझा आणि मी एवढी मोठी अशी लाईन बघितली, डायरेक्ट लालबागच्या राजाच्या दर्शनाची लाईन.
खूप वेळानंतर लाईन ॲक्च्युअलमध्ये पुढे थोडी सरकत गेली आणि त्या लाईनमध्ये मला 2 लोक भेटले, ओळखीचे नव्हते, तिकडेच ओळख झाली आणि सो त्यांच्यासोबत पूर्ण वेळ खूप चांगला गेला. गप्पा गोष्टी मारण्यात मी माझे ऑस्ट्रेलियाचे एक्सपिरियन्सेस शेअर केले. ऑलरेडी 5 तास झाले. इथे येऊन एक पॉझिटिव्हिटी ही येते की जे आधी लोक बोलत होते दर्शन मिळणारच नाही, असं कसं मिळणार नाही, तुम्ही लाईनमध्ये तर उभे राहा आधी. लाईन एका ठिकाणावरून सुटल्यानंतर एक मोठ्या हॉलमध्ये असं मोठं मैदान टाईप होतं, त्याच्यामध्ये रांगा वळवल्या होत्या एकामागे एक अशा प्रकारे. परंतु पहिल्यांदा भीती वाटते, पण एकदा तिकडे गेलो की त्या ॲटमॉस्फिअरमध्ये पूर्ण रंगून जायला होतं. आणि ॲटमॉस्फिअर पण इतकं मस्त होतं तिकडे की तुम्हाला सगळं वडापाव, फ्रँकी, पिझ्झा, वेगवेगळं चहा, कॉफी सगळं होतं तिकडे. पेड होतं, यावेळेस फ्री नव्हतं, पण मी जेव्हा पूर्वी गेलो होतो तेव्हा पोहे, चहा सगळं फ्री होतं. अशा प्रकारे उत्तम व्यवस्था होती सगळी. अक्षरशः काही लोकांची भांडणं, गप्पा गोष्टी, हे सगळं तिकडे जमलेली लोक, बोलणी वगैरे, म्हणजे वेगळाच एक एक्सपिरियन्स येत होता. 50 रुपयाला फ्रँकी. लास्ट टाईम आलो होतो तेव्हा इकडे फ्रीमध्ये देत होते गोष्टी, पोहे वगैरे. आत्ता विकत ठेवलेत. बर्गर किंग, डॉमिनोज वगैरे भारी आहेत. जगह है जाने त्यामुळे काय प्रश्नच येत नाही ना. आपल्याला नंबर विनंती आहे, आपल्याबरोबर आलेल्या आपल्या नागरिकांची काळजी घ्या. सगळीकडे बच्चों से नंबर विनंती है, अपने साथ आए अपने छोटे बच्चे का ध्यान रखना है. फेब्रुवारीमध्ये सगळीकडे चहा, कॉफी, सगळ्या गोष्टी लाईनीमध्ये तुम्हाला एक मन एंटरटेन करत ठेवतात. आणि ही सगळी लोक प्रॉपर लाईनीत लागलेली आहेत. मध्ये मध्ये जेव्हा लाईन थांबायची तेव्हा जमिनीवर बसणं अशा प्रकारे वगैरे, असं सगळं एक वेगळाच फील. जेव्हा माझा दुसराच दिवस होता ऑस्ट्रेलियावरून इंडियामध्ये यायचा, वेगळाच फील देत होतं, खूप प्रसन्न ठेवत होतं. मध्ये मध्ये काही लोकांची तिकडे ऑर्गनायझेशनच्या लोकांसोबत भांडणं बिणणं सर्व चालू होतं, एंटरटेनमेंट. पाणी फ्री होतं. मी विसरून गेलो अक्षरशः की मला बिस्लेरीच प्यायचे पाणी. तहान लागली होती, सो घेतलं ते पाणी. चांगलं होतं माझ्या मते, त्यामुळे मला काही त्रास झाला नसावा. ऑफकोर्स नेक्स्ट डे आजारी पडलो मी, पण त्यामुळे नसावा. त्याच्यानंतर हे बर्गर किंगचं बर्गर. मध्ये आरती जेव्हा चालू झाली तेव्हा लाईन थांबवण्यात आली होती आणि आरतीसाठी मुकेश अंबानी आणि फॅमिली तिथे त्यावेळेस आलेले होते. सो आरतीच्या वेळेस लाईन थांबवण्यात येते. मी ट्राय करत होतो लालबागचा राजाचं दर्शन जास्तीत जास्त मी टी व्हीवर पेक्षा जास्तीत जास्त मी
समोरूनच घ्यावं अशी इच्छा होती माझी, कारण तो जो फील असतो ना एकदम खूप दिवसांनी असं अचानक बघायचा खूप वेगळा असतो, म्हणजे तो मॅजिकल असतो. एका पॉईंट नंतर परत पुढे प्रॉपर खुर्च्या वगैरे पण ठेवल्या होत्या. तिथे माझ्या ओळख झालेल्या काकांनी आम्हाला पिझ्झा खायला दिला, खूप मस्त एकदम. ही सर्व नवीन लोक येत आहेत जिकडनं आम्ही एंटर केलं. इथे काही लोकांमध्ये खूप वादावादी होत होते, कारण त्या आता फ्रेंड्सच्या त्या साईडची लोक ओळखीमधून लाईनीत मध्ये हे आले होते. काही लोक खूप फ्रस्ट्रेट झाले होते जे 12 तासांपासून लाईनीत उभे आहेत. पण मला खूप चांगली संगत मिळाली. मी खूप आनंदी होतो यावेळेस. मला असं बिलकुल नाही वाटलं आता देव जर मला या लाईनीतून बोलवून घेतो आहे तर ऑफकोर्स त्यांना त्या लाईनीतून बोलवून घेतो आहे, जशी ज्याची इच्छा. ऑलमोस्ट 12 तास होतात. मी पर्सनली खूप एन्जॉय करतो ही गोष्ट. काही लोकांना थोडा मध्ये राग वगैरे येतो आहे किंवा घुसवत आहेत. मी खूप पर्सनली खूप दिवसांनी असं इंडिया एन्जॉय करतो आहे. भांडणं वगैरे असं सगळं मला मजा येते. ऑलमोस्ट 12 तास व्हायला आले. काही होत आहे इकडे म्हणजे चिडचिड किंवा राग भांडणं, कारण काही लोकांना घुसवलं अजून ओळखीमध्ये आहेत. पण मी एन्जॉय करतो आहे कारण खूप दिवसांनी अशा टाईपचं इंडियन एक्सपिरियन्स मिळतो आहे. सो मस्त आहे एकदम. भांडणं मजा येते भांडणं वगैरे बघायला. हे सगळ्या लाईन क्लिअर करून शेवटी आम्ही हा हॉल सोडायची वेळ आली. मी म्हटलं यानंतर अजून असा हॉल तर नाही ना, सो तो नव्हता. ह्याच्यानंतर एकच लाईन दर्शनासाठी होती. सो खूप छान प्रसन्न वाटत होतं, माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल. इथे आसपासच्या लोकांचं मस्त मोदी पॉलिटिक्स वेगवेगळे टॉपिक चालू होते. मी पण थोडा माझा इनपुट दिला मध्ये मध्ये ऑस्ट्रेलिया साईडनी. मी जवळ आलो आहे आता. किती 12 तास 12.5 तास झाले ना. 12.15 तास झाले आपल्याला. 1ला आलं दुपारी. 12.15 तास झाले. VIP दर्शन वगैरे असे ओळखीचे दर्शन. मन एकदम प्रसन्न होतं, खूप प्रसन्न होतं. म्हणजे एवढे रात्रीचे अक्षरशः 1 वगैरे वाजले आहेत ह्या टाईमला, आणि तरी पण झोप ऑफकोर्स जेटलॅगमुळे मध्ये मध्ये झोप पण येत होती. पण बघा काय लोकांची गर्दी बघा रात्री वगैरे. पण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी खूपच छान वाटत होतं. एक पॉझिटिव्ह वाईब होती. सर्व पिझ्झा हट वगैरे असे मोठे मोठे ब्रँड बाहेर होते, आणि एक टिपिकल तो इंडियन एक्सपिरियन्स सेकंड दिवशीच आला मला अक्षरशः. हे 2 खूप चांगले ओळख झाली आमची. तिकडे गप्पा गोष्टी खूप चांगल्या प्रकारे झाल्या. प्रत्येकाने आपापल्या स्टोरीज सांगितल्या. खूप छान चालू होतं. आणि माझं लक्ष अचानक तिकडे खाली असलेल्या मंदिरामध्ये गेलं. म्हटलं गजानन महाराजांचे दर्शन मला झालं इंडियामध्ये आल्यावर फर्स्ट टाईम. किती म्हणजे, आणि ते पण लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या आधी. काहीतरी आहे यार या गोष्टीमध्ये. आराममध्ये बनता घाई बघा किती छोट्या जागेमध्ये लोक दुकान मांडले त्यांनी, वर चढून जीवाची पर्वा न करता. अशोक सराफ. राईट साईडवरनं लोक ज्यांचं दर्शन झालंय ते येत आहेत, आणि हळूहळू आम्ही जवळ येतोय. जसं जसं जवळ येतोय तसं तसं एक धडधड मनात वाढत जाते एकदम. ते जे गोष्टीसाठी आपण एवढा वेळ थांबलोय ते होणार आहे आता.
लाईन. 5वी लाईन पलीकडे. अच्छा, मी ह्याच्या पली मुख दर्शन. अच्छा, ह्याच्या पाठी आहे का लालबागचा राजा? अच्छा, त्याच्या पाठी आहे. पुढे जर असं जायचं. अच्छा. जी पायरी उतरून आलो आणि त्याच्यानंतर जे समोर दिसलं, काय दर्शन होतं. अक्षरशः भव्य दिव्य अशी जागेपणा वाटतो मूर्तीमध्ये. याचसाठी आलो आहे. हेच गणेशोत्सव मुंबईतला 8 वर्ष जो बघितला नव्हता मी. देवानी बोलवून घेतलं, ते पण नवसाच्या लाईनीमधून. खूप मस्त. आणि असं नाही की खूप कमी वेळ दर्शन मिळालं, खूप छानपैकी ऑलमोस्ट 1 मिनटं वगैरे भर दर्शन छान मिळालं एकदम. आणि तिकडे जाऊन अक्षरशः डोक्यात काही सुचत नाही. पायावरती डोकं ठेवलं. मला तरी धक्काबुक्की जास्ती काही झाली नाही. एंडला मी मस्त दर्शन घेऊन लवकर शांतपणे परतीचा प्रवास. कपाळावर ऑटोमॅटिकली कुंकू लागलं जातं पायावर डोकं ठेवल्याने. आणि लोक काही आतमध्ये यायचा ट्राय करत होते दिसले, पण रात्रीचे 2 वाजले होते. ऑलमोस्ट 13 तास लागले दर्शनाला. खूप मस्त झालं. अक्षरशः खूप म्हणजे वर्ड्स नाही. तिकडे जाऊन काय डोक्यात पण काय विचार करायचं कळत नाही. अनबिलिव्हेबल. खरं काय सांगू. इथे कुंकू मिळत होतं घरी घेऊन जायला. अशी पिशवी दिली जाते, त्याच्यामध्ये कुंकू भरून घेऊन जाऊ शकता तुम्ही लालबागच्या राजाचा. त्यानंतर पूर्वी ठेवलेल्या चपला इथे पद्धतशीरपणे दिल्या जातात. खूप चांगली मॅनेजमेंट आहे. त्यानंतर मी ही टोपी विकत घेतली लालबागचा राजाची ओरिजिनल. खूप मस्त. रात्रीचे 2:30 वाजले. ऑलमोस्ट दर्शन झालं. 13 तास लागले ऑलमोस्ट. खूप मस्त असं अनबिलिव्हेबल अक्षरशः काय सांगू. लाडूचा प्रसाद पण घेतला लाईन गर्दीत. आणि आता घरी जायच्या मार्गावर लागलो. हे बघा, हे गजानन महाराजांची मूर्ती, स्वामी समर्थ दत्तगुरूची मूर्तीचं दर्शन झालं. रात्रीचे 3:30 वाजले असतील, तरी पण किती जाग आहे इकडे, वाटतच नाही. पण आता घरी कसं जायचं हा खूप मोठा प्रश्न. तेव्हा एका भल्या माणसाने मला लिफ्ट दिली टेल करी रोड स्टेशन हायवेपर्यंत. अक्षरशः फक्त हात दाखवला तो माणूस पुढे जाऊन तो मुलगा थांबला. खूप खूप लकी आहे मी, अशी लोक सापडली. कारण तिकडे टॅक्सी मिळणं इम्पॉसिबलच वाटत होतं. कदाचित ह्यालाच ते स्पिरिट ऑफ मुंबई असं म्हणतात. इथे हायवेपर्यंत त्यांनी सोडलं. तिकडनं मी पुढचा प्रवास चालत चालू केला. म्हटलं आता टॅक्सी मिळणं तर कळत नाही आहे, पॉसिबल नाही आहे, चालत स्टार्ट करू आपण.
खरं यार, खरं असं इंडियामध्ये असे काय माहिती काही नाही तरी मदत मिळूनच जाते अशी खरं मिरेकल्स होतात. पहिल्यांदा मी एका मुलाला लिफ्ट मागितली, जस्ट असंच हात दाखवला, म्हटलं दाखवून बघूया. युजली नाही दाखवत असं कोणत्या पण स्कूटरला हात दाखवला. त्यांनी मला ते करी रोड वगैरे त्या हायवेपर्यंत सोडलं. नंतर चालत गेलो नंतर तो व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर अजून एक असं मी सगळ्यांना हात दाखवत होतो आणि मग त्याच्यानंतर अजून एक स्कूटर येताना दिसली. मराठी मुलगाच होता तो. त्याला बोललं तू वरळीला चालला का? तो बोलला हां बस. मग त्यांनी त्याच्या घराच्या पुढपर्यंत येऊन, म्हणजे घर त्याचं आधीच होतं तरी पण येऊन मला सोडलं. खूप नेक्स्ट लेवल अशा टाईपचे एक्सपिरियन्सेस मिळतात ना. आता ऑलमोस्ट घराच्या खूप जवळ पोचलो आहे मी. तर चालत देन खूप मस्त छान. आता हा ब्लॉग टाकतो, कसा आहे सांगा. खूप एक्सायटिंग आहे ब्लॉग, म्हणजे माझ्यासाठी जरा हा एक्सपिरियन्स खूप जास्ती एक्सायटिंग होता. सो रिअली नाईस. खूप म्हणजे अनबिलिव्हेबल. मी माझे शब्द नाही. तो मोमेंट आहे ना जो जेव्हा लालबागच्या राजा समोर जातो त्या डोक्यामध्ये काय माहीत नाही, डोक्यामध्ये काहीच युजली माहीत नाही सगळ्यांचं होतं का, पण माझ्या डोक्यामध्ये काहीच नाही. असं की बघायला लागतं, असं बघत बसायचं बस. आणि असं म्हणजे इतक्या वर्षांनी, म्हणजे मी तर सांगेन की लोक बोलतात ओळख होती का? हां ऑफकोर्स होती. लालबागच्या राजाची ओळख मी ओळखतोच ना, पण त्यांनीच बोलवून घेतलं. सो असं आणि खरोखर बोलवून घेतलं, कारण अक्षरशः म्हणजे हो नाही ओळखीवालं होतं. बोलवून घेतलं की बाई चल गॅरंटी मिळणार असं. सो अनबिलिव्हेबल. सो थँक्यू सो मच. स्टे ट्यून्ड. खूप कुत्रे आलेत. काय ते रस्त्यावरचे हे तर एक्सपेक्टेडच नव्हतं. हे तर अचानक आउट ऑफ सिलेबस. रात्रीचे 3:30 वाजले. हे वॉफल, इफ यू आर हिअरिंग दिस, बघ बाई तुझी काय ओळख सेटिंग लागते. तर नवीन बिल्डिंगी झालं खूप सारं. इकडे घर आहे इंडियातलं आमचं. नाही इकडनं जायला लागतं की कुठनं काय आयडिया नाही मला. इकडनं इथे राहतो. सिडनीचं जेव्हा सिडनी बघतो तेव्हा कळतं की अपार्टमेंट्स वगैरे चांगल्या एरियात कसं असतं वगैरे. सो चांगलं वाटतं, चांगल्या ठिकाणी राहतो.